नमस्कार. आज तारीख आहे 28 जानेवारी 2026 आणि आपल्यासमोर आहे द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र. नमस्कार. आजच्या बातम्यांमध्ये ना एक मोठा विरोधाभास दिसतोय. हं, एकीकडे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एक असा करार झालाय ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं जातंय, जो भविष्याची मोठी स्वप्न दाखवतोय. बरोबर. तर दुसरीकडे शेअर बाजारातील आजची चिंता, राजकीय वाद, आंतरराष्ट्रीय तणाव हे सगळं आपल्याला वर्तमानात खेचून आणतंय. हो, म्हणजे भविष्य विरुद्ध वर्तमान अशीच काहीशी स्थिती आहे. अगदी. आज आपण भविष्य आणि वर्तमान यांच्यातली हीच ओढाताण समजून घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या पानावरच्या सर्वात मोठ्या बातमीने. भारत युरोपियन युनियन व्यापार करार. हो. याला मदर ऑफ ऑल डील्स का म्हटलं जातंय? हे नाव ऐकूनच वाटते की हे काहीतरी खूप मोठं आहे. मोठं आहे ना, नाही, हे प्रचंड मोठं आहे. या नावात अजिबात अतिशयोक्ती नाहीये. अच्छा. म्हणजे विचार करा, हा करार भारत आणि युरोपियन युनियनमधल्या सुमारे 2 अब्ज लोकांच्या आयुष्यावर परिणाम करेल. 2 अब्ज. हो, म्हणजे जगाच्या लोकसंख्येचा जवळपास पावभाग. आणि आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर हे दोन्ही प्रदेश मिळून जगाच्या एकूण जीडीपीच्या 25% आणि जागतिक व्यापाराच्या 1/3 भागाचं प्रतिनिधित्व करतात. बापरे. त्यामुळेच हा करार इतका गेम चेंजर ठरू शकतो. आकडे तर खरंच डोळे दिपवणारे आहेत, पण मला सामान्य माणसाच्या भाषेत सांगा, याचा माझ्या तुमच्यासारख्या लोकांसाठी आणि आपल्या लहान मोठ्या उद्योगांसाठी नेमका काय फायदा होणार? म्हणजे उद्यापासून काय बदलेल? सगळ्यात मोठा आणि थेट बदल म्हणजे टॅरिफ. म्हणजे आयात शुल्क? हो, आयात शुल्क. या करारामुळे युरोपला निर्यात होणाऱ्या आपल्या तब्बल 99% मालावरचं आयात शुल्क पहिल्या दिवसापासून 0 होणार आहे. पहिल्या दिवसापासून? वाह. हो, याचा थेट फायदा आपल्या कापड उद्योगाला, चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्यांना, सागरी उत्पादनं, फर्निचर, दागिने यांसारख्या उद्योगांना होईल, जिथे भरपूर लोकांना रोजगार मिळतो. आणि आपल्यासाठी, म्हणजे ग्राहकांसाठी? आपल्यासाठी तर युरोपमधनं येणारे चॉकलेट्स, बेकरी उत्पादनं, काही प्रकारचे चीज या गोष्टी स्वस्त होतील. 1 मिनिट. हे ऐकायला तर खूपच छान वाटते, पण याची दुसरी बाजूही असेलच ना? जर युरोपियन वस्तू इतक्या सहजपणे आणि स्वस्तात आपल्या बाजारात आल्या, तर आपल्या इथल्या लहान उद्योगांचं काय होणार? त्यांच्यासाठी ही एक प्रकारची धोक्याची घंटा नाही का? अगदी बरोबर मुद्दा मांडला. ही चिंता खरी आहे आणि कराराच्या वाटाघाटींमध्ये यावर खूप चर्चा झाली आहे. काही क्षेत्रांना संरक्षण दिलं गेलं आहे. अच्छा. पण यामागचा मोठा विचार असा आहे की आता भारतीय उद्योगांनी स्पर्धेला घाबरण्याऐवजी तिचा सामना करायला शिकलं पाहिजे. म्हणजे आता आपण तयार आहोत असं सरकारला वाटतंय. बरोबर. गुणवत्ता आणि किंमत या दोन्ही बाबतीत जागतिक दर्जा गाठला तरच आपण टिकू. हा करार एक प्रकारे आपल्या उद्योगांना एक वेकअप कॉल देत आहे. ठीक आहे. पण याच बातमीमध्ये एक गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. जर करार इतका चांगला आहे, तर मग आपल्या ऑटो कंपन्यांचे शेअर्स का पडले? गुंतवणूकदारांना अशी कोणती गोष्ट दिसली जी आपल्याला दिसत नाहीये? इथेच या कराराचा दुसरा, अधिक गुंतागुंतीचा भाग समोर येतो. या करारानुसार युरोपियन गाड्यांवरचं आयात शुल्क, जे आज 110% आहे. 110%? हो. म्हणजे आपण अक्षरशः एक भिंतच उभी केली होती युरोपियन गाड्यांसमोर. बहुधा आपल्या देशांतर्गत कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी असेल, नाही का? अगदी बरोबर. अनेक दशकं हीच रणनीती होती. आपल्या मारुती, टाटा, महिंद्रा या कंपन्यांना वाढण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हे संरक्षण गरजेचं होतं. पण आता सरकारला वाटतंय की आपल्या कंपन्या जागतिक स्पर्धेसाठी तयार आहेत, म्हणून आपण हळूहळू ही भिंत खाली आणत आहोत. आणि त्यामुळेच रेनॉल्ड, फोक्सवॅगन सारख्या कंपन्यांकडून स्पर्धा वाढेल. अगदी. त्यांच्या गाड्या स्वस्त होतील आणि भारतीय बाजारात स्पर्धा प्रचंड वाढेल. याच चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी ऑटो शेअर्स विकायला सुरुवात केली. पण याचा परिणाम सगळ्याच गाड्यांवर होईल का? म्हणजे उद्यापासून मारुती अल्टोच्या समोर फोक्सवॅगन पोलो उभी राहील का त्याच किमतीत? नाही. आणि हाच यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. सरकारने हुशारीने 25 लाखांपेक्षा कमी किमतीच्या गाड्यांना यातून वगळलं आहे. अच्छा. म्हणजे सामान्य माणसाच्या बजेटमधल्या गाड्यांवर परिणाम नाही होणार. बरोबर. त्यांच्या बाजारावर थेट परिणाम होणार नाही. पण 25 लाखांच्या वरच्या, म्हणजे प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमध्ये मात्र मोठी उलथापालथ पाहायला मिळेल. तिथे स्पर्धा नक्कीच तीव्र होईल. समजलं. म्हणजे हा करार म्हणजे एका मोठ्या जहाजाला योग्य दिशा देण्यासारखा आहे, ज्याचे परिणाम हळूहळू दिसतील. हो. पण त्याचवेळी शेअर बाजाराच्या छोट्या बोटी रोजच्या लाटांवर हेलकावे खातायत. सध्या बाजारात नेमकं काय वादळ आलंय? बातमी आहे की कंपन्या IPO आणायला घाबरत आहेत. हो. सध्या बाजारात बरीच अनिश्चितता आहे.
या महिन्यात सेन्सेक्स 3.35% आणि निफ्टी जवळपास 3% खाली आला आहे. अरे रे. अशा हेलकावे खाणाऱ्या बाजारात कोणतीही कंपनी आपला IPO म्हणजे पहिल्यांदाच आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुले करायला धजावत नाही. कारण योग्य किंमत मिळणार नाही. अगदी. हे वादळात नवीन नाह समुद्रात उतरवण्यासारखं आहे. त्यामुळे ज्यांना पैशांची खूपच जास्त गरज आहे, फक्त त्याच कंपन्या पुढे येत आहेत. बाकीच्या थांबून परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. पण ह्याच अस्थिर वातावरणात काही मोठ्या कंपन्या मात्र मोठे डाव खेळताना दिसत आहेत. अदाणी आणि शापूरजी पालोनजी यांच्या बातम्या आहेत. बरोबर. आणि या दोन बातम्यांमधून आपल्याला कॉर्पोरेट इंडियाच्या दोन भिन्न दिशा दिसतात. कशा? एकीकडे अदाणी समूह ब्राझीलच्या एम्ब्रेयर कंपनीसोबत मिळून भारतात विमानं बनवण्यासाठी असेंब्ली लाईन टाकत आहे. तर दुसरीकडे शापूरजी पालोनजी समूह कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी टाटा सन्समध्ये असलेले आपले शेअर्स गहाण ठेवून $2.5 अब्ज कर्ज उभारण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणजे एकीकडे विस्ताराची मोठी महत्वाकांक्षा, तर दुसरीकडे अस्तित्वाची लढाई. अगदी. आणि हा अदाणी एम्ब्रेयर करार हा योगायोग नाहीये, बरोबर? नाही. आपण नुकतंच युरोपियन युनियनसोबतच्या कराराबद्दल बोललो, ज्यामुळे आपले दरवाजे जगासाठी उघडले जात आहेत. त्याचवेळी असे करार हे दाखवतात की आपण केवळ वस्तू विकायलाच नाही, तर जागतिक दर्जाच्या वस्तू भारतात बनवण्यासाठीही तयारी करत आहोत. अगदी अचूक मुद्दा. हे दोन्ही धागे एकमेकांशी जोडलेले आहेत. हे मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या धोरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. बरोबर. जागतिक बाजारपेठ खुली करतानाच आपली उत्पादन क्षमता वाढवणं ही एक दुहेरी रणनीती आहे. एकीकडे विमानं बनवण्याच्या गोष्टी सुरू आहेत, तर दुसरीकडे आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या बाजारात मात्र मंदीचे ढग आहेत. असं का? यामागे दोन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे सप्लाय चेनमधल्या अडचणी अजूनही पूर्णपणे संपलेल्या नाहीत. अच्छा. आणि दुसरं म्हणजे मेमरी आणि स्टोरेजसारख्या महत्त्वाच्या पार्ट्सच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे कंपन्यांना मोबाईलच्या किमती वाढवाव्या लागत आहेत आणि त्याचा थेट परिणाम मागणीवर होतोय. म्हणजे 2026 मध्ये विक्री कमी होण्याचा अंदाज आहे? हो. एकूण विक्रीत 4% घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जे चिंताजनक आहे. बापरे. म्हणजे एकीकडे जुन्या अर्थव्यवस्थेचं प्रतीक असलेलं सोनं चमकतंय, तर दुसरीकडे नव्या अर्थव्यवस्थेचं प्रतीक असलेल्या स्मार्टफोनची चमक कमी होतीये. बरोबर. सोन्याच्या भावाने तर आज कहरच केलाय. 1.59 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम. हे अविश्वसनीय आहे. खरंय. हा एक ऐतिहासिक उच्चांक आहे. यामागे जागतिक कारणं आहेत. जेव्हा जगात तणाव वाढतो, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार किंवा चलनासारख्या जोखमीच्या पर्यायांमधून पैसे काढून सोनं चांदीसारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवतात. आणि सध्या जगात नेमकं तेच सुरू आहे. बरोबर. चला, तर मग या जागतिक घडामोडींकडेच वळूया. तुम्ही ज्या तणावाचा उल्लेख केला तो कुठे दिसतोय? तो आपल्याला अनेक ठिकाणी दिसतोय. उत्तर कोरियाने जपानच्या समुद्राच्या दिशेने 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, ज्यामुळे पूर्व एशियात तणाव वाढला आहे. आणि सोन्याची मागणी वाढली आहे. आणि याच जागतिक बातम्यांमध्ये युरोपमधून एक खूपच रंजक बातमी आहे. तिथे इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट्रोल गाड्यांना मागे टाकलंय. हा तर खूप मोठा बदल आहे. हो. डिसेंबर महिन्यात युरोपियन युनियनमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे की बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री पेट्रोल गाड्यांपेक्षा जास्त झाली. अच्छा. आणि यात चीनच्या कंपन्या पुढे आहेत असं दिसतंय. अगदी. आणि यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनच्या BYD सारख्या कंपन्या युरोपच्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. BYDच्या विक्रीत तब्बल 229% वाढ झाली आहे. आणि टेस्ला? तर दुसरीकडे टेस्लाची विक्री 20% घटली आहे. ह्यावरून जागतिक ऑटो मार्केटमध्ये चीन किती वेगाने पुढे येतंय याचा अंदाज येतो. दुसरीकडे अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये व्यापारी तणाव वाढताना दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफची धमकी देत आहेत. हो. अध्यक्ष ट्रम्प यांनी दक्षिण कोरियातून आयात होणाऱ्या मालावर 25% टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यांचा आरोप आहे की दक्षिण कोरिया व्यापार कराराचं पालन करत नाहीये. पण इथे बातमीतील एक महत्त्वाचा डेटा पॉइंट लक्षात घेण्यासारखा आहे. ब्लूमबर्गच्या विश्लेषणानुसार ट्रम्प यांनी आजवर दिलेल्या अशा धमक्यांपैकी केवळ 27% धमक्यांचीच पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे. म्हणजे ते बोलतात जास्त आणि करतात कमी, असं म्हणायचं का? मग या धमक्यांचा उद्देश काय असतो? अनेकदा हा वाटाघाटींचा एक भाग असतो. समोरच्यावर दबाव टाकून आपल्या अटी मान्य करायला लावण्यासाठी अशा धमक्यांचा वापर केला जातो. अच्छा. त्यामुळे या धमकीचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पण या बातमीमुळे युंडाईसारख्या कोरियन कंपन्यांच्या शेअर्सवर मात्र तात्काळ परिणाम झाला. आणि या सगळ्या मोठ्या घडामोडींमध्ये फ्रान्समधून एक वेगळीच बातमी आहे. ते 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालत आहेत. हो, आणि हा फक्त फ्रान्सचा प्रश्न नाहीये. आपल्याकडेही प्रत्येक घरात हेच महाभारत सुरू आहे, मुलांना मोबाईलपासून दूर कसं ठेवायचं. खरंय. मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि विकासावर होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या परिणामांबद्दल जगभरात चिंता वाढतीये, आणि फ्रान्सने उचललेलं हे पाऊल त्याचंच प्रतिबिंब आहे. हे विधेयक मंजूर झालं आहे आणि ते संपूर्ण जगासाठी एक केस स्टडी ठरू शकतं. आता पुन्हा एकदा देशाकडे वळूया. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापलेलं दिसतंय. हो, अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी उचलले. यात मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि मतदार यादीतील विशेष पुनरीक्षण म्हणजेच SIR यांचा समावेश आहे. पण सरकारने आता रिव्हर्स गिअर टाकता येणार नाही असं सांगत चर्चेची मागणी फेटाळली आहे. म्हणजे अधिवेशन वादळी ठरणार हे नक्की. निश्चित. आणि याच SIR म्हणजे मतदार यादीच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीला येत आहेत. बरोबर. यावरून दिसते की राज्याच्या राजकारणातील मुद्दे आता राष्ट्रीय स्तरावर कसे आणले जात आहेत आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकारला घेरण्याची रणनीती कशी आखत आहेत. आणि मणिपूरमध्ये पण पुन्हा तणाव वाढलाय. हो, मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात पुन्हा एकदा हिंसाचार आणि जाळपोळीची घटना घडली आहे, जी दाखवते की तिथली अशांतता अजूनही संपलेली नाहीये. आणि एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी जी भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम करू शकते. चागोस बेटांचा मुद्दा. हो, हा एक जुना आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. चागोस बेटे हिंद महासागरात आहेत, जी पूर्वी ब्रिटनच्या ताब्यात होती. ब्रिटनने आता ती मॉरिशसला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने या निर्णयाचं आणि मॉरिशसच्या सार्वभौमत्वाचं नेहमीच स्वागत आणि समर्थन केलं आहे. पण मग अडचण कुठे आहे? अडचण अशी आहे की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिटनच्या या निर्णयावर टीका केली आहे, कारण तिथे अमेरिकेचा एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. म्हणजे ह्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत? अगदी. आणि यामुळे भविष्यात दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणावाचं एक कारण निर्माण होऊ शकतं. भारतासाठी मॉरिशससोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, तर अमेरिकेसाठी तिथला लष्करी तळ. हा समतोल कसा साधला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर आजच्या या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते. जग आणि भारत एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढत आहेत. एकीकडे भारत युरोपियन युनियनसारखे दूरगामी परिणाम करणारे करार भविष्याची पायाभरणी करत आहेत, तर दुसरीकडे शेअर बाजारातील रोजचे चढउतार, मणिपूरसारख्या ठिकाणची अशांतता आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील जुने वाद आपल्याला वर्तमानात अडकवून ठेवत आहेत. आजच्या बातम्या खरोखरच एका स्थित्यंतरातून जाणाऱ्या जगाचं चित्र दाखवतायत, जिथे दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी आणि अल्पकालीन चिंता एकाच वेळी अस्तित्वात आहेत. खरंय. म्हणजे आपण एकाच वेळी पूल बांधत आहोत आणि त्याच वेळी आपल्या घरात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या धांदलीत सामान्य माणसाने, गुंतवणूकदाराने काय बोध घ्यायचा? भविष्याच्या मोठ्या चित्रावर विश्वास ठेवायचा की वर्तमानातील संकटांना घाबरायचं? आणि मला वाटतं हाच आजचा दिवसाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. एकाच वेळी जागतिक भागीदारीच्या मोठ्या गोष्टी आणि स्थानिक बाजारपेठेतील लहान-सहान चढउतार, या दोन्ही गोष्टी कशा संतुलित करायच्या? यात सामान्य नागरिकासाठी कोणता संदेश दडलेला आहे, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.